सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहेत तिरुपती बालाजी या मंदिराबद्दल माहिती. भारताच्या इतिहासात अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत जी त्यांच्या गूढतेसाठी प्रसिद्ध आहेत. असेच एक मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिरात अनेक न उलगडलेले रहस्य आहेत जी केवळ तुमच्याच नव्हे तर शास्त्रज्ञांच्याही विचारांच्या पलीकडे आहेत. असे म्हटले जाते की हे मंदिर भगवान विष्णूच्या अवतार व्यंकटेश्वराला समर्पित आहे. परंतु या मंदिराच्या गर्भगृहात असलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती कोणी बनवलेली नाही, तर ती स्वतःहून प्रकट झाली आहे. शेवटी हे कसे होऊ शकते? असेही म्हटले जाते की देवाच्या मूर्तीच्या हृदयावर माता लक्ष्मीची प्रतिमा दिसते. असे का घडते? तेथे उपस्थित पुजारी म्हणतात की मूर्ती सतत घाम गाळत राहते, जी आपण वेळोवेळी स्वच्छ करत राहतो. तर मंदिराच्या गर्भगृहात अनेक पंखे बसवलेले आहेत. या मंदिराची ही गोष्ट सर्वांना विचार करायला भाग पाडते. या मंदिरात असलेल्या मूर्तीच्या केसांचे एक रहस्य असेही आहे की ते कधीही अडकत नाही आणि ते पूर्णपणे खरे दिसते. या रहस्यमय मंदिराबद्दल असेही म्हटले जाते की आजपर्यंत कोणी केव्हा बांधले हे माहीत नाही. या मंदिराचा बाहेरील भाग पाहिल्यावर जर तुम्ही या मंदिराकडे पाहिले तर तुम्हाला कळेल की जवळ कोणतेही तलाव किंवा समुद्र नाही, पण तरीही भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीतून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. असे का आहे? तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की येथे उपस्थित असलेले भगवान व्यंकटेश्वर स्वतः कर्जबाजारी आहेत. यामागील कथा काय आहे? मान्यतेनुसार हे मंदिर बनवण्यासाठी वापरलेले साहित्य येथून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून येते. असे म्हटले जाते की कोणत्याही बाहेरील व्यक्तीला या गावात जाण्यास मनाई आहे. हे साहित्य कधी आणि कोण आणते हे देखील एक रहस्य आहे. जेव्हा तुम्ही या मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला येथे एक प्रथा आढळेल, ती म्हणजे केस दान करण्याची. परंतु त्यामागील कथा तुम्हाला क्वचितच कळेल. या मंदिरात आणखी एक रहस्य लपलेले आहे जे आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही उलगडता आलेले नाही. असे म्हटले जाते की भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीसमोर एक दिवा जळत राहतो. हा दिवा कोट्यवधी वर्षांपासून जळत आहे, परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे हा दिवा तेल किंवा तूप न लावता सतत जळत राहतो. यामागील सत्य काय आहे? या मंदिरात येण्यासाठी भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात एक दिवा मिळतो. लाडू दिले जातात, पण हे लाडू इतर लाडूंपेक्षा खूप वेगळे आहे आणि त्यामागे एक मोठी कहाणी देखील लपलेली आहे. या तिरुपती बालाजी मंदिरात असे अनेक असंख्य रहस्य लपलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व रहस्य उलगडणार आहे. चला तर मग मी तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिराच्या रहस्यमय प्रवासावर घेऊन जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता आपण एका रहस्यमय आणि मनोरंजक गोष्टीने सुरुवात करूया. तिरुपती बालाजी मंदिर कधी आणि कोणी बांधले हे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की या मंदिरात असलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती येथे कशी दिसली, जी एका कथेने सुरू होते. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी पृथ्वी पाण्याने व्यापलेली होती, म्हणजेच पाय ठेवण्यासाठी जमीन उरली नव्हती. असे म्हटले जाते की हे घडले कारण वायुदेवाने प्रचंड आग थांबवण्यासाठी क्रोधाने उड्डाण केले, ज्यामुळे ढग फुटले आणि मुसळधार पाऊस पडला आणि पृथ्वी बुडाली. पृथ्वीवर जीवन परत आणण्यासाठी श्रीहरी विष्णूने आदिवराहाचे रूप धारण केले. या अवतारात त्यांनी आपल्या धुळीचा वापर करून पृथ्वी पाण्याखाली वर खेचली. यानंतर लोक ब्रह्माच्या योगिक शक्तीने पुन्हा जगू लागले आणि आदिवराह नंतर ब्रह्माच्या विनंतीवरून एका प्राण्याचे रूप धारण करून आपल्या अर्ध्या चतुर्भुज भूदेवीसह कृताचाल विमलावर राहिले आणि लोकांना ज्ञान आणि आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला. ध्यानयोग आणि कर्मयोग असे ज्ञान आणि आशीर्वाद लोकांना देण्याचा निर्णय घेतला. कलियुगाच्या सुरुवातीला आदिवराह यांनी व्यंकटकुलाला विष्णूला परत आणण्यास सांगितले. नारद एके दिवशी गंगेच्या काठावर गेले, जिथे राक्षस गोंधळले होते की त्यांच्या यज्ञेचे फळ 3 देवांपैकी कोणाला मिळेल. नारदजींनी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी अर्षभृगूला बोलावले. हे काम सोपवले. सर्वप्रथम ते महर्षी ब्रह्माकडे गेले. त्यांनी ब्रह्माला नमस्कार केला नाही, फक्त तिथे जाऊन उभे राहिले. त्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे ब्रह्मा रागावले, परंतु त्यांच्या मुलाबद्दलच्या प्रेमाने त्यांना शांत केले.
यानंतर महर्षी शिवापर्यंत पोहोचले. भगवान शिव महर्षी भृगूंना येताना पाहताच आनंदी झाले आणि भृगूंना आलिंगन देऊ लागले. महर्षी भृगू, तुमचे स्वागत आहे, माझे आलिंगन स्वीकारा. त्यांनी शिवाचे आलिंगन स्वीकारण्यास नकार दिला आणि म्हणाले, महादेव, तुम्ही नेहमीच धर्म आणि वेदांच्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे. या दुष्ट राक्षसांना आणि असुरांना तुम्ही दिलेल्या वरदानांमुळे सृष्टीला अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागले आहे. म्हणूनच मी तुमचे लिंग कधीही स्वीकारणार नाही. त्यांच्या कठोर शब्दांनी शिवाला राग आला, परंतु माता पार्वतीने शिवाला शांत केले. शेवटी महर्षी वैकुंठात विष्णूकडे पोहोचले, जिथे भगवान विष्णू झोपले होते आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती. महर्षींनी रागात भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली. विष्णूने शांतपणे महर्षींची माफी मागितली आणि त्यांचे पाय दाबले आणि म्हणाले की तुमचे पाय मऊ आहेत आणि माझे हृदय कठीण आहे. तुम्हाला दुखापत झाली आहे का? भगवान विष्णूंची सहनशीलता आणि नम्रता पाहून भृगू सर्व आशिषांना उत्तर दिले की त्यांच्या यत्नाचे फळ नेहमीच भगवान विष्णूंना समर्पित असेल. परंतु श्रीहरी विष्णूने त्यांच्या छातीवर लाथ मारल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित झाली. तिला तिच्या पतीचा अपमान सहन झाला नाही आणि तिला भगवान विष्णूने भृगूला शिक्षा करावी अशी इच्छा होती, परंतु असे झाले नाही. परिणामी ती वैकुंठ सोडून तपश्चर्या करण्यासाठी पृथ्वीवर आली आणि करवीरपुरा कोल्हापूर येथे तप करू लागली. येथे विष्णूजींना माता लक्ष्मी त्यांना सोडून गेल्याचे दुःख झाले. काही काळानंतर ते देखील पृथ्वीवर आले आणि माता लक्ष्मीचा शोध घेऊ लागले. जंगलात आणि डोंगरात भटकंती करूनही त्यांना आई सापडली नाही. शेवटी विष्णूजी व्यंकटगिरी काळजीत पडले. हे पाहून भगवान शिव आणि ब्रह्माजींनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गाय आणि वासराचे रूप धारण केले आणि माता लक्ष्मीकडे गेले. देवी लक्ष्मीने त्यांना पाहिले आणि त्यांना त्या काळातील शासक चोल राजाकडे सोपवले. राजाने ते मेंढपाळाच्या स्वाधीन केले, पण एके दिवशी त्या गायीने दूध देणे बंद केले. ती गाय एका टेकडीवर जाऊन तिचे सर्व दूध भगवान विष्णूला खायला द्यायची. मेंढपाळ म्हणाला, महाराज, आम्हाला जंगलात आढळलेली गाय आणि तिचे वासरू आता दूध देणे बंद केले आहे आणि दररोज देवाला माहीत आहे की ती गाय तिच्या वासरासह कुठे गायब होते आणि काही काळानंतर परत येते. महाराज म्हणाले, हे कसे होऊ शकते? तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवावे की ती दूध का देत नाही आणि ती दररोज कुठे जाते. मला याबद्दल संपूर्ण माहिती द्या. सेवक गायीच्या मागे गेला आणि पाहिले की गाय तिचे सर्व दूध मुंग्यांच्या टेकडीत टाकते, ज्यामध्ये भगवान विष्णू विश्रांती घेत आहेत, जेणेकरून भगवान विष्णू गायीचे दूध पिऊ शकतील आणि त्याची भूक भागू शकेल. तो सेवक सर्व काही पाहतो आणि रागाच्या भरात त्या गायीवर कुऱ्हाड फेकतो, पण नंतर भगवान विष्णू प्रकट होतात आणि गायीला वाचवताना कुऱ्हाड त्यांच्या कपाळावर लागते. त्या जखमेचे चिन्ह अजूनही भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर आहे. भगवान विष्णूला कुऱ्हाडीचा धक्का लागताच सेवक तेथून पळून गेला आणि राजवाड्यात पोहोचला आणि राजा चोलला संपूर्ण कहाणी सांगितली. सेवकाचे बोलणे ऐकून राजा चोलला धक्का बसला आणि घाबरून भगवान विष्णूची माफी मागण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला. भगवान विष्णूने राजा चोलला क्षमा केली आणि त्याला वरदानही दिले की तू पुढच्या जन्मात आकाशाचा राजा म्हणून जन्म घेशील. तुला एक मुलगी होईल ज्याचे नाव पद्मावती असेल आणि तुझी मुलगी पद्मावती माझ्या अवतार व्यंकटेश्वराशी लग्न करेल. त्यानंतर राजा चोलने पुढचा जन्म आकाशाचा राजा म्हणून घेतला. त्याच्या घरी पद्मावती नावाची मुलगी जन्माला आली. तिथे भगवान विष्णूनेही वकुल्ला नावाच्या महिलेला श्रीनिवास म्हणून जन्म घेतला. काळ गेला. पद्मावती मोठी झाली आणि श्रीनिवास म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार असलेले भगवान व्यंकटेश्वर देखील विवाहासाठी पात्र झाले. वेळ निघून गेली आणि एके दिवशी श्रीनिवास एका जंगली हत्तीचा पाठलाग करत आकाश राजाच्या बागेत गेला. जेव्हा ते राजा आकाशची मुलगी पद्मावती तिच्या मित्रांसोबत खेळत असलेल्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा श्रीनिवास आणि पद्मावतीची नजर भेटली आणि त्या क्षणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा पद्मावतीने तिचे वडील राजा आकाश यांना लग्नाचा प्रस्ताव दिला, तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला, कारण श्रीनिवास एका गरीब कुटुंबातील होते. एका रात्री भगवान विष्णू राजा आकाशच्या स्वप्नात आले आणि त्यांनी दिलेल्या वराबद्दल सांगितले. त्यानंतर राजाने पद्मावतीचे लग्न श्रीनिवासशी करण्यास सहमती दर्शवली.
जेव्हा श्रीनिवास आणि पद्मावतीचे लग्न झाले तेव्हा असा नियम होता की वराच्या बाजूने वधूच्या बाजूने काही पैसे द्यावे लागतील, तेव्हाच लग्न पूर्ण झाले असे मानले जात असे. परंतु गरीब असलेल्या श्रीनिवासकडे इतके पैसे नव्हते, म्हणून त्याने कुबेर देवाकडून काही पैसे उधार घेतले आणि सांगितले की कलियुग संपण्यापूर्वी तो हे पैसे त्याला परत करेल. या श्रद्धेवर विश्वास ठेवून भक्त या मंदिरात भरपूर पैसे अर्पण करतात, जेणेकरून कलियुगाच्या आधी भगवान व्यंकटेश्वरांनी घेतलेले कर्ज कोणत्याही अडचणीशिवाय फेडता येईल. म्हणूनच भगवान व्यंकटेश्वर येथे कर्जात असल्याचेही म्हटले जाते. कथेनुसार जेव्हा देवी लक्ष्मीला पद्मावती आणि श्रीनिवासच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तिला विश्वास बसला नाही. तिने पद्मावती आणि श्रीनिवासला भेटण्याचा निर्णय घेतला. जेव्हा देवी लक्ष्मी श्रीनिवासला भेटायला गेली तेव्हा पद्मावती देखील तिथे उपस्थित होती. पद्मावती आणि देवी लक्ष्मी पहिल्यांदा समोरासमोर आल्या आणि वाद घालू लागल्या. वाद जास्त झाल्यावर श्रीनिवासने स्वतःचे एका पुतळ्यात रूपांतर केले. त्यानंतर भगवान शिव आणि ब्रह्मा यांनी देवी लक्ष्मी आणि पद्मावतीला भगवान विष्णूच्या या अवताराबद्दल व्यंकटेश्वराबद्दल सांगितले. असे म्हटले जाते की भगवान विष्णूचा हा अवतार कलियुगापासून संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी घेण्यात आला होता. भगवान शिव आणि ब्रह्मा यांचे शब्द ऐकल्यानंतर लक्ष्मी आणि पद्मावती या दोघीही श्रीनिवासाच्या मूर्तीत अदृश्य झाल्या. म्हणून आजही जेव्हा भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला स्नान घातले जाते तेव्हा त्यांच्या हृदयावर देवी लक्ष्मी आणि देवी पद्मावतीची प्रतिमा दिसते. तेथील पुजारी म्हणतात की स्नान केल्यानंतर मूर्ती खाली धोतर आणि वर साडीने सजवली जाते. जर तुम्हाला अजूनही ही माहितीपट आवडत असेल तर लाईक करा. आता आम्ही तुम्हाला सांगतो की हे मंदिर कधी आणि कोणी बांधले. मित्रांनो, तुम्हाला तिरुपती बालाजीची मूर्ती येथे कशी आली हे माहीत असेलच, परंतु या मंदिराच्या बांधकामाबद्दल अनेक वाद आहेत. तिरुपती बालाजी मंदिराचा नेमका बांधकाम कालावधी ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित करणे कठीण आहे, कारण हे मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 4थ्या शतकापासून ते 9व्या शतकापर्यंत पल्लव, चोल आणि पांड्य राजवंशाच्या कारकिर्दीत मंदिराचा उल्लेख आढळतो. पल्लव राजवंश मंदिराच्या सुरुवातीच्या बांधकामाचे आणि विस्ताराचे श्रेय पल्लव राजांना जाते. त्यांनी तिरुमला क्षेत्राला धार्मिक स्थळ म्हणून विकसित केले. चोल आणि पांड्य राजवंश या राजवंशांनी मंदिराच्या रचनेचा विस्तार करण्याचे आणि मंदिरात भव्य कोरीव काम आणि वास्तुकला जोडण्याचे काम विजयनगर साम्राज्याने केले. 14व्या आणि 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय आणि इतरांनी मंदिरात मोठे योगदान दिले. त्यांनी मंदिरात अनेक गोपुरम, मुख्य दरवाजे आणि मंडप हॉल बांधले. कृष्णदेवराय यांनी मंदिर चालवण्यासाठी आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी भरपूर देणगी दिली. मंदिराचे सध्याचे स्वरूप प्रामुख्याने विजयनगर साम्राज्याच्या काळात विकसित झाले. नंतर मंदिराला प्रादेशिक नवाब आणि ब्रिटिश काळातही संरक्षण मिळाले. या मंदिरात केस दान करण्यामागील कथा काय आहे? तिरुपती बालाजी मंदिरात भक्तांनी त्यांचे केस का दान केले याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूवर एका मेंढपाळाने कुऱ्हाडीने हल्ला केला तेव्हा त्या हल्ल्यात त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आणि गंधर्व राजकुमारी नीलादेवी यांनी हे पाहिले तेव्हा काही केसही गायब झाले. म्हणून काही विचार न करता तिने तिचे सुंदर लांब केस कापले आणि ते भगवान विष्णूच्या डोक्यावर लावले. केस हे व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग असतात, परंतु नीलादेवीने काही विचार न करता तिचे केस भगवान विष्णूला अर्पण केले. यावर आनंदी होऊन भगवान विष्णूने घोषणा केली की जो कोणी तिरुपतीला येऊन त्याच्यासमोर आपले केस दान करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणूनच आजही मोठ्या संख्येने लोक येथे आपले केस दान करतात. असे म्हटले जाते की नीलादेवीचे केस अजूनही मंदिरात स्थापित भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीच्या डोक्यावर आहेत, जे खरे आहे आणि शतकानुशतके असेच सुंदर राहिले आहे. दरवर्षी सुमारे 4 कोटी लोक येथे दर्शनासाठी येतात. त्यापैकी 200,000 लोक दररोज येथे त्यांचे केस दान करतात. मंदिरात काम करणारे लोक हे केस गोळा करतात आणि ते धुतात आणि स्वच्छ करतात आणि त्यापासून केसांचे विंग आणि केसांचे विस्तार बनवले जातात. असे मानले जाते की भारतीय केसांची मागणी संपूर्ण जगात सर्वाधिक आहे आणि म्हणूनच येथून हे केस जागतिक स्तरावर विकले जातात. दरमहा या मंदिराच्या ट्रस्टला
या केसांपासून सुमारे 20 लाख रुपये कमवतात. हे पैसे दानधर्म आणि इतर सामाजिक कार्यासाठी वापरले जातात. परंतु इतकेच नाही तर या मंदिराच्या भिंतीमागे इतरही अनेक रहस्य लपलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे का की मंदिराच्या परिसरात नेहमीच पंखे चालू असतात, कारण बालाजीला खूप उष्णता वाटते आणि म्हणूनच त्यांची मूर्ती नेहमीच घामाने भिजलेली असते. येथील पंडित अधूनमधून कपड्याने मूर्ती पुसत राहतात, परंतु तरीही मूर्ती कधी पूर्णपणे सुकत नाही, कारण काही काळानंतर उष्णतेमुळे बालाजीच्या शरीरातून पुन्हा घाम टपकू लागतो. इतकेच नाही तर बालाजीच्या मूर्तीतून नेहमीच असा आवाज येतो की जणू समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की ही मूर्ती जिवंत असल्याचा हा पुरावा आहे. असे म्हटले जाते की बालाजीच्या पायातून वैकुंठाची नदी वाहते. विराजा नदी आणि मंदिरात बांधलेली विहीर देखील याचाच एक भाग आहे, ज्याला बोमल भावी म्हणतात. ही काही कारणे आहेत ज्यामुळे लोकांना असे वाटते की श्री विष्णूजी खरोखरच येथे राहतात. म्हणूनच त्याला कलियुगाचे वैकुंठ देखील म्हणतात. असे म्हटले जाते की या मंदिरात अर्पण केलेली प्रत्येक वस्तू, मग ती वैकुंठ नदी असो, नष्ट होते. दूध असो, फुले असो किंवा इतर काहीही असो, ते मंदिरापासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून येते. परंतु आजपर्यंत या गावाचे नाव कोणी ऐकले नाही आणि कोणालाही ते सापडले नाही. अनेकांनी हे गाव शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते आजपर्यंत एक गूढच आहे. तिरुपती बालाजी मंदिराचे स्थान 7 टेकड्यांनी बनलेले आहे. असे म्हटले जाते, जे शेषनागाचे रूप मानले जातात. तिरुपती मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे. येथे असे म्हटले जाते की तिरुपती बालाजी मंदिरात जेव्हा भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती स्थापित केली जात होती, तेव्हा पुजाऱ्यांना भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती काय अर्पण करावी हे समजत नव्हते. त्यावेळी एक वृद्ध आईने लाडूंची एक प्लेट आणली आणि म्हणाली की हे लाडू पहिले नैवेद्य म्हणून स्वीकारावे. पुजाऱ्यांनी ते लाडू परमेश्वराला अर्पण केले आणि नंतर ते प्रसाद म्हणून स्वीकारले. लाडूंची चव इतकी आश्चर्यकारक होती की पुजाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. मग त्यांनी वृद्ध आईला लाडू कसे बनवायचे ते विचारले. वृद्ध आईने लाडू बनवण्याची पद्धत सांगितली आणि काही क्षणातच तेथून गायब झाली. या घटनेनंतर असे मानले जात होते की प्रसादाचे संकेत देण्यास देवी लक्ष्मीने स्वतः मदत केली होती. तेव्हापासून तिरुपती बालाजीमध्ये हे लाडू बनवले जाऊ लागले. असे म्हटले जाते की हजारो वर्षांपासून भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीसमोर तूप किंवा तेल न लावता एक दिवा जळत आहे. तो सतत जळत आहे, पण हे कसे होऊ शकते? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल. पण या प्रश्नाचे उत्तर देताना तिथले पुजारी सांगतात की हे मंदिर वैकुंठ असल्याचा पुरावा आहे. दिव्याबद्दल असे म्हटले जाते की हा दिवा कोणीही पेटवला नाही, तर तो स्वतःच पेटला. तेव्हापासून हा दिवा जळत आहे. अनेक संशोधकांनी त्यामागील रहस्यांबद्दल संशोधन केले आहे, परंतु त्यांना आजपर्यंत काहीही सापडले नाही. भाविक दूरदूरून आपल्या इच्छा घेऊन या मंदिरात येतात. सर्व भाविक मोठ्या भक्तीने पैसे आणि केस दान करतात आणि भगवान व्यंकटेश्वर देखील सर्व भाविकांचे दुःख दूर करतात आणि त्यांचे जीवन आनंदाने भरतात. तुम्ही कधी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली आहे का? तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या मंदिराशी संबंधित काही रहस्य माहीत असतील तर तुम्ही ती आमच्यासोबत शेअर देखील करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.